ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण पूर्णची पूर्ण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस क्लिअर करणार आहोत आणि ज्यांना इंग्लिश बोलणं शिकायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्रामर खूप इम्पॉर्टंट आहे। तर टाइम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण थोडंसं बेसिक क्लिअर करू सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचं। याच्यातला यस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो काम करणारा असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि व्ही म्हणजे वर्ब। वर्ब म्हणजे काय तर क्रियापद, जी क्रिया असेल झोपण्याची, चालण्याची, हसण्याची, खेळण्याची, तर ती सगळी क्रिया त्यांना आपण म्हणतो वर्ब। आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। समजा मी एक्झाम्पल घेतलं, शिवम प्लेज क्रिकेट। आता याचा अर्थ काय झाला तर शिवम क्रिकेट खेळतो। आता याच्यात खेळण्याची क्रिया होते, पण ते काम करणारा कोणी त्याच्यावर डिपेंड करतो आपला कर्ता म्हणजे सब्जेक्ट, आणि तो सब्जेक्ट आहे शिवम, म्हणून ते हा सब्जेक्ट असेल। आणि मग पुढचं आहे प्लेस। प्लेस म्हणजे काय तर ती एक क्रिया आहे, कारण वर्ब म्हणजे काय तर क्रियापद, ज्याच्यात इथे खेळण्याची क्रिया, झोपण्याची, चालण्याची, या सगळ्या क्रिया त्याच्यात येत असतात। म्हणून मग प्लेस काय असेल तर वर्ब असेल आणि क्रिकेट म्हणजे काय तर ऑब्जेक्ट। समजा आता जी क्रिया चालू आहे, क्रिया खेळण्याची चालू आहे, पण त्या खेळाचं नाव काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं आपलं ऑब्जेक्ट, तर ते नाव आहे क्रिकेट। तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आपले आता ऑब्जेक्ट आपले आता क्लिअर झाले। तर आता आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय ते समजू। आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, सर्वात आधी आपण क्लिअर करू ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे काय। ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो त्या वाक्याला आपण ऍक्टिव्ह वॉइस असे म्हणतो। ओके। आणि मग पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, जर कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असेल तर त्याला आपण पॅसिव्ह वॉइस असे म्हणतो। म्हणजे ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो त्या वाक्याला आपण ऍक्टिव्ह वॉइस म्हणतो। आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, जर कोणत्या वाक्यात कर्त्यापेक्षा क्रिया जास्त महत्वाची असेल तर त्याला आपण पॅसिव्ह वॉइस म्हणतो। आणि हे जे सब्जेक्ट असतात आपले हे ऍक्टिव्ह मधले असतात, ऍक्टिव्ह पॅसिव्ह। आता समजा मी म्हणलं आय, वी, यू, ही, सी, इट, दे। आता हे जे सब्जेक्ट आले सगळे ते ऍक्टिव्ह मध्ये, पण यांना पॅसिव्ह मध्ये वेगळ्या प्रकारे बोलले जातात। म्हणजे पॅसिव्ह मध्ये आय ला आपण आय नाही म्हणत तर मी म्हणतो, आणि वी ला आपण म्हणतो अज। हे जे यू असतात त्यांच्यामध्ये बदल नाही होत, ते यू राहतात। आणि जो ही असतो आपला त्याला आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये म्हणतो हिम, आणि सी ला म्हणतो हर। इट ला आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये इट म्हणतो आणि दे ला आपण म्हणतो दे। हे सगळं आपलं लक्षात असलं पाहिजे की ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जे सब्जेक्ट असतात त्यांना आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये काय म्हणतो। पण समजा जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं, समजा वाक्यात जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल कोणत्याही, तर ते नाव बदलत नाही। जर सब्जेक्ट आला तरच ते बदलतात, नाव नाही बदलणार पर्सनचं। मग आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया। आता समजा आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, आय प्ले क्रिकेट। आता या ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण काय शिकतोय तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसचा यूज कसं करतो। सिंपल
प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण याचं यूज कसं करतो ते बघू आता. तर ऍक्टिव्ह मध्ये समजा आपल्याकडे सेंटेन्स आहे आय प्ले क्रिकेट. तर यालाच आपल्याला काय करायचंय, तर याला आपल्याला बनवायचंय पॅसिव्ह मध्ये. मग आता आय प्ले क्रिकेट जे ते आपण खाली आपण फॉर्म्युला बनवून घेऊ याचा. आता जे पण आपल्याला इथे सेंटेन्स मिळतील त्यांच्यात या तीन गोष्टी राहतील, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ज्या की आपण सुरुवातीला शिकलो. मग आता त्याच्याच नुसार आपल्याला एक पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. मग याचा फॉर्म्युला पण आहे, मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ते काम करायचंय. मग आता आपल्याला इथे सर्वात आधी काय वापरायचं आहे, तर ऑब्जेक्ट वापरायचा आहे. मग आता आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आता जी क्रिया होते खेळण्याची, त्या क्रियेचं नाव काय, तर ते क्रिकेट आहे, म्हणून ते काय असेल तर ऑब्जेक्ट असेल, हे आपण क्लिअर केलेलं आहे. म्हणून मग सर्वात आधी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, तर क्रिकेट, जो की आपण इथे ऑब्जेक्ट घेतलं. आणि मग पुढे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, तर एम इज आर चा. म्हणून मग फॉर्म्युला बनवताना आपण त्याच्यात घेऊन घेऊ एम इज आर. मग आता क्रिकेट, एम इज आर पैकी जर क्रिकेट आहे तर क्रिकेट सोबत आपल्याला वापर करावा लागेल इज चा, क्रिकेट इज. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पुढे वापरायचा आहे वर्ब. पुढे आपल्याला वर्ब वापरायचा आहे. मग याच्यात आपल्याला वर्ब काय दिसतोय, तर हा आहे आपला वर्ब प्ले. म्हणून मग तिथे येऊ क्रिकेट इज प्ले. मग आता क्रिकेटचं हे आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बनवताना आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पुढे आपल्याला ईडी चा वापर करायचा आहे. क्रिकेट इज प्ले, पुढे आपल्याला ईडी वापरावं लागणार आहे याच्यात. आणि मग याच्यानंतर आपल्याला वापर करायचा आहे वर्बचा. वर्बचा आपला वापर झाला. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, तर सब्जेक्ट वापरायचं आहे. पण जेव्हा आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणजेच ऍक्टिव्हची पॅसिव्ह करताना जेव्हा आपण तिथे वापर करणार आहे सब्जेक्टचा, म्हणजेच जेव्हा आपण तिथे सब्जेक्ट घेणार आहे, तो सब्जेक्ट घ्यायच्या आधी आपल्याला वापर करायचा आहे बायचा. म्हणजेच क्रिकेट इज प्ले बाय. जेव्हाही आपण वर्बच्या पुढे येऊ तेव्हा एक बाय घ्यायचा. आणि मग त्याच्यानंतर जो आहे आपला आय, त्याला आपण पॅसिव्ह मध्ये काय म्हणतो, तर मी म्हणतो आयला मी, वीला अज, यूला यू, हिला हिम, सीला हर, इटला इट, देला देम. म्हणजेच मग बाय. आणि मग आयला आपण पॅसिव्ह मध्ये काय म्हणतोय, तर मी म्हणतोय. म्हणजेच आपला जो सेंटेन्स होता ऍक्टिव्ह मध्ये आय प्ले क्रिकेट, तो पॅसिव्ह मध्ये काय ट्रान्सलेट झाला, तर क्रिकेट इज प्ले बाय मी. म्हणजेच अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सची ऍक्टिव्ह पासून पॅसिव्ह तयार होणार आहे. आता आपण असेच काही एक्झाम्पल बघूया. तर पुढचं एक्झाम्पल आपलं वी प्ले कॅरम. आता जे आपण पहिल्या सेंटेन्स मध्ये केलं होतं त्याच या सेंटेन्स मध्ये करायचं ऍक्टिव्हची पॅसिव्ह बनवताना. आता इथे आपल्याला काय करायचं, तर हा सेंटेन्स आहे वी प्ले कॅरम. मग आता हा सेंटेन्स बनवताना आपल्याला फॉर्म्युल्यानुसार इथे वापरायचा आहे ऑब्जेक्ट. तर आपला ऑब्जेक्ट काय दिलेला आहे, तर आपला ऑब्जेक्ट दिलेला आहे कॅरम. कॅरम नंतर आपल्याला काय करायचंय, तर कॅरम सोबत आपल्याला इज एम आर पैकी एक वापरायचा आहे. तर कॅरमला आपण वापरणार आहे इज. कॅरम इज प्ले. मग पुढे आपल्याला वापर करायचा आहे वर्बचा. तर याच्यात आपल्याला वर्ब काय दिसतोय, तर प्ले दिसतोय. म्हणून मग इथे आपण घेऊ प्ले. कॅरम इज प्ले. आणि मग जेव्हा आपण वापरणार आहे सब्जेक्ट, पण सब्जेक्ट वापरायच्या आधी आपल्याला इथे वापर करायचा आहे बायचा. म्हणून मग आपण इथे घेऊ बाय. आणि मग त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट काय, तर वी. आता वीला
आपण काय म्हणतो पॅसिव्ह मध्ये, तर अज म्हणतो. म्हणून मग कॅरम इज प्ले बाय अज. एक ईडी वापरायचा राहून गेला, इथे ईडी लावायचा आहे आपल्याला प्रत्येक सेंटेन्सला. कॅरम इज प्ले बाय अज. मग आता अजून एक सेंटेन्स बघू आपण. यू प्ले क्रिकेट. पहिल्या सेंटेन्सचाच आहे, तुम्ही बनवून बघू शकता. पॅसिव्ह. आता यू प्ले क्रिकेट. आता याच्यात आपल्याला काय घ्यायचं आहे, तर ऑब्जेक्ट. याच्यातला ऑब्जेक्ट काय, तर क्रिकेट. म्हणून आपण इथे यू क्रिकेट. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, तर इज एम आर पैकी एक वापरायचं आहे. तर क्रिकेट सोबत पण वापरलं जाईल इज. क्रिकेट इज. मग पुढे आपल्याला वापरायचं आहे वर्ब. आणि जी वही समजा आपण जर प्ले वापरतोय, कुठे प्ले वगैरे येतोय, तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे, जो वर्ब आहे त्याच्या पुढे आपल्याला प्लस करायचा आहे ईडी, म्हणजेच प्ले प्लस ईडी. पण बोलताना त्या ईडीचा आपल्याला उच्चार नाही करायचा आहे, म्हणताना आपल्याला प्ले म्हणायचं आहे, पण लिहायचा सोबत ईडी पण आहे. म्हणून क्रिकेट इज प्ले. आणि मग सब्जेक्ट लिहायच्या आधी वर्ब वापरल्यावर आपण येऊ सब्जेक्ट कडे. पण सब्जेक्ट लिहायच्या आधी आपल्याला वापर करायचा आहे बायचा. क्रिकेट इज प्ले बाय. आणि यू जर आला तर तो पॅसिव्ह मध्ये बदलत नाही, तो तोच राहतो. म्हणून मग क्रिकेट इज प्ले बाय यू. तर आता आपली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्हचा वापर कसा करतात ते क्लिअर झालं. तर आता आपण बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये याचा वापर कसा करतात. आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ऍक्टिव्ह पासून पॅसिव्ह आपल्याला कशी बनवायची आहे, तर याचा फॉर्म्युला बघू आपण. तर सर्वात आधी फॉर्म्युल्यानुसार ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये आपण जेव्हा ऍक्टिव्ह पासून पॅसिव्ह बनवतोय तेव्हा कायम आपल्याला सुरुवात ऑब्जेक्ट पासूनच करायची आहे. मग आता याच्यात घेऊ आपण ऑब्जेक्ट प्लस. याच्यानंतर आपल्याकडे जे तीन भाऊ आहे एम इज आर ते येऊन घेऊ इथे. आणि मग समजा एखादा शब्द जर आलेला आहे, पुढे आपल्याला बीइंग वापरायचं आहे. तर जे काम चालू आहे, समजा एखादं जर याच्यात काम चालू आहे, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, तर अपूर्ण वर्तमान काळ. ते काम चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये असा त्याचा अर्थ असतो. समजा मी व्हिडिओ बनवतोय पण माझा व्हिडिओ बनवणं पूर्ण झालेलं नाहीये. तुम्ही अभ्यास करताय पण तुमचा अभ्यास करणं पूर्ण झालेलं नाहीये. ते येतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. समजा मी जर इथे बी वापरेल तर मग त्याच्या पुढे आपल्याला आयएनजी चा वापर करावा लागेल. म्हणजेच बी प्लस आयएनजी इक्वल टू काय येणार आहे, तर बीइंग येणार आहे. समजा मी जर रीड वापरेल रीड, तर मग पुढे आपल्याला त्याच्या समोर आयएनजी चा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच रीड प्लस आयएनजी काय होईल, तर ते होईल रीडिंग. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर कायम आयएनजी चा वापर करायचा आहे. समजा शब्द आहे लर्न, तर पुढे आपल्याला आयएनजी चा वापर करायचा आहे. तर लर्न प्लस आयएनजी इक्वल टू लर्निंग. म्हणजेच अशा प्रकारे याच्यात पॅसिव्ह मध्ये बनवताना आपल्याला आयएनजी चा वापर करायचा आहे आणि तिसऱ्या वर्बचा वापर करायचा आहे. आणि मग सब्जेक्टचा ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग येऊन घेऊ आपण इथे त्या अर्थासाठी. बीइंग लावायचं आहे आपल्याला याच्यात. आणि मग त्याच्यानंतर V3 वर्ड. आणि याच्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, तर सब्जेक्ट वापरायचा आहे. म्हणजेच हा काय झाला, तर याचा फॉर्म्युला झाला. म्हणजे जेव्हा आपण ऑब्जेक्ट घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एम इज आर घ्यायचा आहे, मग बीइंग वापरायचा आहे आणि वर्ब झाला की सब्जेक्ट घ्यायचा आहे. एवढं क्लिअर झालं. मग आता समजा फर्स्ट एक्झाम्पल आपलं माय फादर is reading a newspaper. आता याच्यात काय आलेलं आहे, तर रीडिंग आलेलं आहे. आपल्याला काय करावं लागेल,
चालेल याला पॅसिव्ह मध्ये करताना, तर याला आपण करू पॅसिव्ह मध्ये. ए म्हणजे पॅसिव्ह धरून घ्या आणि ए म्हणजे ऍक्टिव्ह धरू, पी म्हणजे पॅसिव्ह धरू. तर आता माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. जर कोणत्याही वाक्यात तुम्हाला आयएनजी लागलेला दिसतोय, याचा अर्थ काय झाला? माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. याचा अर्थ झाला माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत, पण त्यांचं वाचत आहेत ते पण वाचणं पूर्ण झालेलं नाहीये. म्हणून मग तो काय झाला? तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. मग त्याच्यानुसार आपल्याला बनवायची याची पॅसिव्ह व्हॉइस. मग जो न्यूजपेपर आहे ऑब्जेक्ट काय याच्यातला? तर याच्यातला ऑब्जेक्ट आहे आपला न्यूजपेपर. मग जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यानुसार न्यूजपेपर. न्यूजपेपर काय आहे? तर हा सेंटेन्स काय आहे आपला? तर सिंग्युलर आहे. जर सेंटेन्स सिंग्युलर आहे तर तो न्यूजपेपर एक आहे, कारण एक व्यक्ती दोन न्यूजपेपरने वाचू शकत. म्हणून मग तो सेंटेन्स काय झाला? तर सिंग्युलर झाला. जर सेंटेन्स सिंग्युलर आहे तर तो न्यूजपेपर एक आहे असं दाखवण्यासाठी आपल्याला तिथे वापर करावा लागतो अचा, म्हणजेच ते अ न्यूजपेपर. मग इथे काय घेऊ आपण सर्वात आधी याची पॅसिव्ह बनताना? तर तिथे घेऊ अ न्यूजपेपर. म्हणजेच एवढं आलं आपलं ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट झाल्यानंतर आता फॉर्म्युल्यानुसार इथे काय करायचंय? तर इज, एम, इज, आर याच्यापैकी एक वापरायचा आहे. तर अ न्यूजपेपर इज. न्यूजपेपर असलं तरी आपल्याला तिथे वापर करावा लागणार आहे इजचा, आणि मग फॉर्म्युल्यानुसार पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीइंगचा. मग आता अ न्यूजपेपर इज बीइंग याच्यात आपल्याला काय करायचंय? अ न्यूजपेपर इज बीइंग. आता जो आपल्याला रीडिंग दिलेला आहे, जर आयएनजी लागलेला असला ऍक्टिव्ह मध्ये तर तो आयएनजी आपल्याला इथून करायचा आहे मायनस. मायनस आयएनजी, आयएनजी झाला याच्यातून कट. मग उरलं काय आपल्याकडे? तर रीड उरला. म्हणजेच हा जो आयएनजी आहे तो आपल्याला खाली आणायचा नाहीये, तो फक्त वरच्याच एक्झाम्पल मध्ये असेल. खाली तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला बीइंग मध्ये आयएनजी राहू द्यायचा आहे. म्हणून मग पुढे आपण घेणार आहे रीड. अ न्यूजपेपर इज बीइंग रीड. मग आता इथपर्यंत झालं. रीड म्हणजे वाचणे. वाचण्याची जी क्रिया आहे ती काय होती? तर वर्ब होती. म्हणजेच आपण कुठपर्यंत आलेलो आहे? तर वर्ब पर्यंत आता आलेलो आहे, आणि नंतर काम करायचंय सब्जेक्टचं. मग आता इथे वापर करायचा बायचा, आणि मग जो आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे फादर, पण ते फक्त फादर नाहीये तर माय फादर असा पूर्ण सब्जेक्ट येणार आहे. म्हणून मग पुढे आपल्याला घ्यायचंय माय फादर. म्हणजेच याची पॅसिव्ह व्हॉइस काय तयार झाली? तर माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. याची पॅसिव्ह व्हॉइस बनली अ न्यूजपेपर इज बीइंग रीड बाय माय फादर. जर समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन परत एकदा तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर आपण एक लहान सेंटेन्स घेऊन घेऊ अजून. सी इज लर्निंग इंग्लिश. सी इज लर्निंग इंग्लिश. मग आता इथे आपल्याला काय वापरायचंय? तर सर्वात आधी ऑब्जेक्ट बघायचंय आपल्याला. मग आता याच्यातलं ऑब्जेक्ट काय? तर इंग्लिश. म्हणून मग इथे घेऊ इंग्लिश. मग आता इंग्लिश आल्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय? तर इंग्लिश सोबत पण आपण इज, एम, आर पैकी इज वापरणार आहे. इंग्लिश इज, आणि मग इथपर्यंत आल्यावर पुढे आपल्याला वापर करायचा बीइंगचा. आणि इथे आल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर जो आपल्याला दिलेला आहे लर्न, लर्न जो दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला करावा लागेल आयएनजी कट. लर्निंग जो आहे त्याच्यातून आपण आयएनजी काढून टाकला. मग आपल्याकडे उरला काय? तर लर्न उरला. 2 मिनिटं इंग्लिश नाव पुसून घेतो 2 मिनिटासाठी. मग आता समजा लर्निंग शब्द आहे, त्याच्यातून आपण आयएनजी कट केला, आणि मग आपल्याकडे काय उरला?
तर लर्न उरला. फक्त लर्न लिहून चालणार नाहीये, तर आपल्याला त्याच्या पुढे वापर करावा लागणार आहे टीचा. जर कुठे आपल्याला लर्न दिसतंय, लर्निंग दिसतंय, तर त्याच्यातून आयएनजी काढल्यानंतर पुढे आपल्याला वापर करायचा आहे टीचा, म्हणजेच ते काय झालं तर लर्न. पण म्हणायचं आपल्याला लर्निंग. ओके, मग आता सी इज लर्निंग इंग्लिश. मग आपल्याला शब्द काय मिळालेला आहे? सी इज इंग्लिश इज बीइंग. मग पुढे जो आपल्याला शब्द मिळालेला आहे लर्न, तो घेऊ आपण इथे. आणि इथपर्यंत आले, इथपर्यंत आल्यावर म्हणजेच वर्क पर्यंत आता आपण आलेलो आहे. मग पुढे आपल्याला प्लस काय वापरायचा आहे तर सब्जेक्ट वापरायचा आहे. तर आपल्याकडे सब्जेक्ट काय तर सी इंग्लिश इज बीइंग लर्न. मग पुढे आपल्याला वापर करायचा बायचा. तर सी ला पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण काय म्हणतो तर हर म्हणतो. ओके, इंग्लिश इज बीइंग लर्न बाय हर. तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची पण 2 सेंटेन्स घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला चांगल्यापैकी क्लिअर झालेलं असेल. तर तिसरा एक अजून बघून घेऊ आपण. मग आता थर्ड नंबरचा काय आहे आपला तर एनिमल्स आर ड्रिंकिंग वॉटर. एनिमल्स आर ड्रिंकिंग वॉटर. मग आता इथे आपल्याला काय करायचंय एनिमल्स आर ड्रिंकिंग वॉटर याच्यात ऑब्जेक्ट काय मिळतोय तर वॉटर मिळतोय. म्हणून मग ऍक्टिव्ह मध्ये पॅसिव्ह मध्ये आपण काय घेऊ तर इथे घेऊ वॉटर. आता वॉटर सोबत आपल्याला काय वापरला जाणार आहे तर इज वापरला जाणार आहे. मग पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीइंगचा. आणि बीइंगचा यूज झाल्यानंतर पुढे आपल्याला वर्ब वापरायचा आहे. तर वर्ब काय ड्रिंक म्हणजे पिणे. आणि पुढे आयएनजी वापरायचा आहे. आयएनजी दिलेला आहे पण आपल्याला तिथे आयएनजी ने वापरायचा आहे. आणि जो ड्रिंक दिलेला आहे त्याच्या ऐवजी आपल्याला पॅसिव्ह मध्ये ड्रंक वापरायचा आहे. वॉटर इज बीइंग ड्रंक. मग आता वर्ब पर्यंत आल्यावर पुढे वापर करायचा बायचा आणि मग एनिमल्स. वॉटर इज बीइंग ड्रंक बाय एनिमल्स. तर आपण आता याचे 3 एक्झाम्पल घेतलेले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे. तर आता आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कशी वापरली जाते ते बघूया. तर आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स याची ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस कशी राहते ते पाहू आपण आता. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे जे काम याच्यात पूर्णच झालेलं राहणार आहे कायम. तर याचा फॉर्म्युला काय याच्यात फक्त एकच नवी गोष्ट आहे. ऑब्जेक्ट पण तसाचा तसा इज एम आर पण तेव्हाची बाकीच्या फॉर्म्युलांनुसार येतं. आणि याच्यात फक्त एकच शब्द आपल्याला नवा वापरायचा आहे तो म्हणजे बीन प्लस वर्ब वापरून सब्जेक्ट. हाच याचा फॉर्म्युला आहे. मग आता समजा मी एक्झाम्पल घेतलं आय हॅव कंप्लीटेड my homework. हे ऍक्टिव्ह. याचा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. आय हॅव कंप्लीटेड माय होमवर्क. मग आता याच्यात ऑब्जेक्ट काय मिळतंय आपल्याला तर होमवर्क मिळतंय. पण त्या होमवर्क सोबत माय होमवर्क असं वापरलं गेलेलं आहे. जर तिथे माय यू असं जर काही येत असेल तर तिथे आपल्याला माय होमवर्क किंवा जो पण शब्द इथे असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. जर तो काही आपल्याबद्दल असेल किंवा समोरच्या बद्दल असेल तरच. माय होमवर्क हे एवढं घेऊ आपण ऑब्जेक्ट मध्ये माय होमवर्क. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर इज एम आर पैकी एक वापरायचा आहे. तर मग माय होमवर्क मध्ये काय येणार आहे तर
इज एम आर माय होमवर्क. इथे इज एम आर पैकी एकही नाही येणार आहे, तर इथे आपल्याला वापरावं लागणार आहे हॅज. इथे फॉर्म्युला चुकलाय आपला थोडासा. इथे आपल्याला इज एम आर ने यावं लागणार. याचा फॉर्म्युला हॅव किंवा हॅज वापरायचा आहे. हॅव, हॅज. तेव्हा चुकून इज एम आर लिहिलं गेलं. मग याचा फॉर्म्युला काय झाला, तर ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट. मग आता वर्क, माय होमवर्क हॅज. मग आता इथे हॅज वापरावा लागणार आहे आणि पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीनचा. माय होमवर्क हॅज बीन. आणि मग याच्या नंतर काय करायचंय, कंप्लीटेड जो दिसतोय आपल्याला इथे तो खाली आणायचा. कंप्लीटेड जो दिसतोय तो खाली आणायचा. कंप्लीटेड तसाचा तसा, त्याच्यातून एडी वगैरे काहीच कट होणार नाही. आणि पुढे वापर करायचा बायचा. आणि जो आपला सब्जेक्ट आहे आय, तो पॅसिव्ह मध्ये काय झाला, तर मी. म्हणजेच इथे आपण काय केलं फक्त, तर ऑब्जेक्ट नुसार माय होमवर्क एवढं खाली घेतलं आणि मग त्याच्यानंतर हॅव हॅज पैकी हॅजचा वापर केला आणि पुढे बीनचा वापर केला आणि मग वापरला वर्क जो होता कंप्लीटेड आणि पुढे वापर केला बायचा आणि जो सब्जेक्ट होता आय तो पॅसिव्ह मध्ये बदलून झाला मी. तर आता आपण बघू एक्झाम्पल दुसरं. तर दुसरं एक्झाम्पल आहे आपलं, दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. दे हॅव built a new house. मग आता याला पॅसिव्ह मध्ये करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, they have built a new house. मग आता हाऊस काय याच्यात, तर ऑब्जेक्ट आहे, पण ऑब्जेक्ट वापरताना आपल्याला काय करायचंय, अ न्यू हाऊस. समजा जे आपल्याला ऑब्जेक्ट दिलेलं आहे हाऊस, पण त्याच्या आधी एक लागलेलं आहे न्यू आणि त्याच्या आधी लागलेला आहे अ, म्हणजे एक नवं घर असा जो त्याचा अर्थ येतोय तो तसाचा तसा ऑब्जेक्ट सोबत आपण घेऊ. समजा जर कुठे जर तुम्हाला अ लागलेला दिसला तर त्या अ सोबत पुढचं उचलून इथे आणून घ्यायचं, अ न्यू हाऊस. आता पुढे हॅव किंवा हॅज पैकी एक वापरायचा आहे. मग याच्यात आपल्याला हॅव वापरावा लागेल का हॅज वापरावा लागेल, तर याच्यात आपल्याला वापरावा लागणार आहे हॅज आणि पुढे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, तर बीनचा, जो की घेऊ आपण इथे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वापरायचा आहे वर्ब. वर्ब काय, तर बिल्ट. हीच याच्यात एक क्रिया येते म्हणून मग तिथे आपण घेऊ बिल्ट. आणि वर्ब पर्यंत आल्यावर पुढे आपल्याला वापर करायचा आहे बायचा आणि मग जो आपला सब्जेक्ट आहे तो काय दे, तर देला आपण पॅसिव्ह मध्ये काय म्हणतो, तर देम म्हणतो. ओके. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पण पूर्ण झालेलं आहे आणि कंटिन्युअस याच्यात राहत नाही म्हणून मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस याच्यात राहत नाही, म्हणजे शेवटचा जो टेन्स असतो आपला. त्याच्यामुळे आता आपण पास्ट टेन्सचे बघूया. तर आता पास्ट टेन्स म्हणजे काय, तर जे काम घडलेलं आहे. समजा तुम्ही काल अभ्यास केला तर काल करून झालेला आहे म्हणजेच ते काम घडलेलं आहे म्हणून ते येईल पास्ट टेन्स मध्ये. तर आपण बघतोय सिंपल पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा वापर कसा करतात ते आपण आता बघूया. तर सर्वात आधी आपला जो येतो तो येतो ऑब्जेक्ट आणि पास्ट टेन्स मध्ये आपल्याला वापरावा लागेल वॉज, वेअर. आणि वॉज वेअर वापरल्यानंतर पुढे आपल्याला वापरावा लागेल वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. हाच याचा फॉर्म्युला आहे. एफ म्हणजे फॉर्म्युला धरून घ्या, फॉर्म्युला लिहायला जागा निवडली आता तिथे. मग आता ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V3 प्लस सब्जेक्ट. तर आता याचे एक्झाम्पल बघू आपण. मग आता फर्स्ट एक्झाम्पल याचं, द डॉग बिट द चाइल्ड. द डॉग बिट द चाइल्ड. मग आता हे झालं आपलं ऍक्टिव्हचं. याला आपण पॅसिव्ह मध्ये कसं बनवणार आहे,
द डॉग बिट द चाइल्ड. मग आता आपल्याकडे काय तर ऑब्जेक्ट घ्यायचंय, तर याच्यात ऑब्जेक्ट काय चाइल्ड, पण त्याला विशेषणासाठी वापरला गेलेला आहे द, म्हणून त्याला पण आपल्याला सोबत घ्यायचं आहे, म्हणून द चाइल्ड, द चाइल्ड. आणि मग याच्यानंतर पुढे आपल्याला वापर करायचा आहे वॉज किंवा वेअरचा. इथे आपल्याला वॉज वापरावा लागेल, म्हणजेच द चाइल्ड वॉज. आणि मग पुढे आपल्याला काय वापरायचं आहे तर बीट, बीट. पण जो बीट आहे त्याच्या पुढे आपल्याला वापर करावा लागणार आहे अजून एक टेनचा, म्हणजेच ते काय झालं तर बीटन. द चाइल्ड वॉज बीटन. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर पुढे वापर करायचा बायचा. हा बीट होता त्याला आपण इथे बीटन केला, म्हणजेच टीएन त्याच्यात प्लस केला, म्हणजेच. आणि मग याच्यानंतर आपल्याला वापर करायचा आहे बायचा, जो सब्जेक्ट आहे आपला डॉग, पण त्याच्या आधी द लागलेला आहे म्हणून आपण पूर्ण सब्जेक्ट घेऊ द डॉग. म्हणजेच आपण काय केलं तर जो ऑब्जेक्ट होता आपला द चाइल्ड तो खाली घेतला आणि नंतर या दोघांपैकी वापर केला एकाचा, तिथे घेतला वॉज. आणि जो बीट होता त्याच्या पुढे आपण प्लस केला टीईएन, पुढे वापर केला आपण टीईएन चा बीटन. आणि मग सब्जेक्टच्या आधी आपण वापरला बाय, आणि जो आपला सब्जेक्ट होता द डॉग तोही त्याला तसाचा तसा. मग आता आपण बघू एक्झाम्पल 2. तर आता पुढचा सेंटेन्स काय आपला, ही फॉरगॉट हिज बॅग. ही फॉरगॉट हिज बॅग. मग आता याचं कसं बनेल पॅसिव्ह व्हॉइस, तर इथे आपल्याला काय करायचंय, जो आपला ऑब्जेक्ट आहे हिज बॅग तो आपण घेऊ इथे खाली हिज बॅग. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर पुढे आपल्याला वापर करावा लागेल वॉज वेअर पैकी वॉजचा, म्हणजे इथे आपण वापर केला वॉजचा. आणि मग याच्यानंतर काय करायचंय तर जो पण शब्द आपल्याला इथे दिसतोय, जो वर्ब आपल्याला दिसतोय त्याच्यापैकी त्याच्या पुढे आपल्याला टीईएन वापरायचा आहे. फॉरगॉट प्लस टीईएन इक्वल टू काय झालं ते तर फॉरगॉटन. म्हणून मग वॉज फॉरगॉटन. आणि मग याच्या पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे बाय. पुढे आपल्याला सब्जेक्टच्या आधी वापर करावा लागणार आहे बायचा. आणि मग जी ही आहे हिला आपण काय म्हणतो पॅसिव्ह मध्ये तर हिम म्हणतो, म्हणजेच हिज बॅग वॉज फॉरगॉटन बाय हिम. तर याचे फक्त आपले 2 एक्झाम्पल झाले. सिंपल पास्ट टेन्स सुद्धा आपला क्लिअर झालाय. तर पुढचा टेन्स आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह कशी वापरली जाते ते आता आपण बघूया. आता आपल्याकडे पास्ट कंटिन्युअस टेन्स, याचा फॉर्म्युला काय तर ऑब्जेक्ट प्लस याच्यात आपल्याला वापर करावा लागतो वॉज वेअरचा पास्ट मध्ये. आणि मग त्याच्या पुढे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे तर बीइंगचा, कारण तो कंटिन्युअस आहे. आणि मग त्याच्यानंतर प्लस विथ 3. आता आपण काय करतो, समजा कशातही जर आयएनजी आलेला आहे या टेन्स मध्ये, जर कोणत्याही याच्यात आयएनजी आलेला आहे, समजा लर्निंग आहे, तर आपण आयएनजी काढून टाकतो, म्हणजेच आपल्याकडे काय उरतं फक्त तर लर्न. म्हणजे याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण तसं करतो. तशाच प्रकारे आताही करायचंय. कंटिन्युअस थोडसा कठीण राहतो, त्याच्यामुळे आपण त्याची पूर्ण डिटेल बघतोय. मग आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला काय सेंटेन्स दिलेला आहे, द बॉय वॉज मेकिंग अ काइट. द बॉय वॉज मेकिंग अ काइट. मग आता याला आपल्याला करायचंय पॅसिव्ह मध्ये. मग आपल्याला इथे काय दिसतंय ऑब्जेक्ट काय तर अ काइट. काइट आहे पण त्याच्या आधी लागलेला आहे अ, म्हणून आपण इथे काय लिहू तर अ काइट. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, पुढे आपल्याला वापर करायचा आहे वॉज किंवा वेअरचा,
मग काईट जर आहे तर तिथे आपल्याला काय वापरावं लागणार आहे, तर वॉज वापरावं लागणार आहे. अ काईट वॉज आणि पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीइंगचा. अ काईट वॉज बीइंग. आणि मग याच्या नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे तिथे, अ काईट वॉज बीइंग म्हणजे मेक दिलेलं आहे आपल्याला, मेकिंग. मेकिंग म्हणजे बनवणे आणि आयएनजी केला कट, मग उरला काय, तर मेक. इथे ई गाळला गेलेला आहे. मग आता हा जर ईने इथे आणि जर ऍक्टिव्ह मध्ये जर मेक आलेला आहे तर तर त्याला आपण पॅसिव्ह मध्ये मेड बनवणार आहे. म्हणजेच आता हा जो मेक होता तो मेक ने राहिला तर तो मेक पासून मेड बनला. म्हणजेच मेकचा पण अर्थ तोच होतो आणि मेडचा पण अर्थ तोच होतो. पण पॅसिव्ह मध्ये जेव्हा आपण करणार आहे तेव्हा आपल्याला मेक नाही वापरायचं आहे तर मेड वापरायचं आहे आणि आयएनजी आपण काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हाही आपण आयएनजी वापरणार आहे तेव्हा आपल्याला मेकिंग घ्यायचंय, म्हणजे मेक घ्यायचंय, मेकचाच वापर करावा लागणार आहे. आणि असं आपण मेड पण वापरू शकतो. पॅसिव्ह मध्ये आणताना आपण त्याला मेड करून टाकला. अ काईट वॉज बेइंग मेड. मग आता आपण आलो वर्क पर्यंत, कारण बनवणे ही एक क्रिया आहे. मग पुढे आपल्याला वापर करायचा आहे सब्जेक्टच्या आधी बॉयचा, बायचा, आणि मग पुढे काय, तर द बॉय. हा काय आपला तर करताय सब्जेक्ट आहे म्हणून तो आपण घेऊ इथे द बॉय. अ काईट वॉज बीइंग मेड बाय द बॉय. तर हे झालं आपलं क्लिअर फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल 1. तर आता आपण बघू आपलं एक्झाम्पल 2. The children were singing the prayer. The children were singing the prayer. मग आता आपल्याला इथे ऑब्जेक्ट काय दिसतोय, तर द प्रेयर. म्हणून मग आपण तो इथे घेऊ द प्रेयर. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर वॉज किंवा वेअरचा वापर करायचा आहे. इथे आपल्याला वॉज वापरावा लागेल प्रेयर जवळ. द प्रेयर वॉज. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर पुढे वापर करायचा आहे बीइंगचा. हे इथे दिलेलं आहे फॉर्म्युला मध्ये, बीइंग. द प्रेयर वॉज बीइंग. आणि मग याच्यानंतर आपल्याला वापरायचा आहे वर्ब. याच्यात वर्ब कोणता दिसतोय, तर याच्यातला वर्ब आहे आपला सिंगिंग. पण जेव्हा सिंगिंगला आपल्याला पॅसिव्ह मध्ये बनवायचं आहे तेव्हा तो जो सिंगिंग आहे आपल्याकडे, आयएनजी कट झाला, उरला सिंग आणि आय मायनस केला. यस. मग आता आय मायनस केल्यावर त्याच्यात प्लस यू केला, आय मायनस यू प्लस, म्हणजेच झालं काय आपल्याकडे संग. मग आता तिथे काय करायचंय आपल्याला, सिंगच्या ऐवजी पॅसिव्ह मध्ये संग वापरायचं आहे. म्हणजेच हे काय आपलं तर वर्ब झालं संग. कारण पॅसिव्ह मध्ये आपण सिंगिंग नाही वापरू शकत किंवा सिंग पण नाही वापरू शकत, म्हणून आपल्याला इथे वापरायचा आहे संग. आणि याच्यानंतर वापर करायचा बायचा. आणि जे सब्जेक्ट आहे ते घेऊ आपण इथे. सब्जेक्ट काय याच्यात, तर द चिल्ड्रन. ही झाली याची पॅसिव्ह वॉइस. मग आता पास्ट कंटिन्युअस टेन्स चे पण एक्झाम्पल आता आपण बघितले. तर आता आपण बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स चे ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस कशी आहे. तर आता पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कसं होणार आहे, समजा एक एक्झाम्पल आहे, माय होमवर्क. आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क घेऊन येऊ. आय हॅव हॅड, हॅड वापरला जाईल पास्ट मध्ये. आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. अशाच प्रकारचं सेंटेन्स आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये केला होता.
आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मग आता इथे आपल्याला ऑब्जेक्ट काय दिसतोय तर होमवर्क, पण त्याच्या आधी माय, म्हणून मग आपण इथे काय घेऊ तर माय होमवर्क. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युला राहून गेला आपला, इथे लिहून घेऊ. हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या तुमच्याकडे, म्हणजे सगळे जे फॉर्म्युलाच असतील ते तुमच्याकडे राहतील. तर याचा फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट प्लस हॅड आणि याच्यानंतर प्लस बीन प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट. हा याचा फॉर्म्युला लिहून घ्या, कारण तो आता पुसला जाईल लिहिताना. मग आता माय होमवर्क इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर पुढे आपल्याला हॅड किंवा हॅड वापरायचा आहे, माय होमवर्क हॅड. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे तर माय होमवर्क हॅड, मग पुढे वापरायचं आहे बीन, आणि मग कम्प्लिटेड. पुढे आपल्याला काय वापरायचं आहे तर वर्ब वापरायचा आहे. तर वर्ब काय याच्यात तर वर्ब आहे आपला कम्प्लिटेड, म्हणून मग तिथे घेऊ कम्प्लिटेड. आणि पुढे आपल्याला वापर करायचा आहे बायचा, आणि आयला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण म्हणतो मी. तर आता दुसरं एक्झाम्पल बघू. तर दुसरं एक्झाम्पल काय आहे आपलं, द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन. द ट्रेन had left the station. मग आता इथे ऑब्जेक्ट काय दिसतंय तर द स्टेशन, हे आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे सेंटेन्स मध्ये, द स्टेशन. आणि मग पुढे आपण वापरू फॉर्म्युल्यानुसार हॅड, त्याच्यानंतर बीन. हॅड बीन झाल्यावर आपल्याला काय करायचंय तर लेफ्ट हे वर्ब आहे, लेफ्ट बाय, सब्जेक्टच्या आधी बाय आणि मग सब्जेक्ट द ट्रेन. तर आता पास्टचे सुद्धा आपले संपलेले. तर आता आपण फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स चे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस बघूया. तर आता आपण बघतोय सिंपल फ्युचर टेन्स, साध्या भविष्य काळातले वाक्य. मग आता याचा फॉर्म्युला काय, फ्युचर म्हणजे तिथे शाल वापरला जाईल. मग आता ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल या दोघांपैकी आपल्याला इथे एक वापरावा लागेल. मग पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीचा, आणि मग वर्ब आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट. हा झाला आपला याचा फॉर्म्युला. तर आपण बघू आता फर्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल 1. तर एक्झाम्पल काय आपल्याकडे, फर्स्ट आय विल कम्प्लिटेड माय होमवर्क बाय टुमॉरो. आय विल कम्प्लिटेड माय होमवर्क बाय टुमॉरो. मग आता याचीच आपल्याला काय करायची तर पॅसिव्ह व्हॉइस करायची ऍक्टिव्हची. मग आता इथे आपल्याला काय दिसतंय तर याच्यात ऑब्जेक्ट काय आहे याचा अर्थ आहे, पण इथे उद्यावर टाकलं गेलेलं आहे काम, याच्यात उद्यावर टाकलं गेलेलं आहे. म्हणजे जर कोणतं काम आपण उद्या करणारे किंवा ही जी वेळ चालू आहे त्या वेळेच्या नंतर करणारे, तर तो काय असेल तर तो फ्युचर टेन्स असतो. मग आता याची पॅसिव्ह कशी होणार आहे तर सर्वात आधी याच्यातला आपल्याला शोधायचा आहे ऑब्जेक्ट. तर याच्यात एकच ऑब्जेक्ट आहे माय होमवर्क, माय होमवर्क. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माय होमवर्क विल वापरावा लागेल, इथे होमवर्क येतं विल, आणि पुढे वापरायचं आहे बी. मग वर्ब काय कम्प्लिटेड, वर्ब पण झाला, आणि मग कम्प्लिटेड बाय.
माय होमवर्क विल बी कम्प्लिटेड बाय आणि मग टुमारो आणावा लागेल इथे सर्वात आधी, म्हणजेच टुमारो घ्यावा लागेल कारण तो पण आलेला आहे. टुमारो. माय होमवर्क विल बी कम्प्लिटेड बाय टुमारो आणि मग बाय वापरला आणि मग परत सब्जेक्ट साठी बाय घेऊ आणि आयला पॅसिव्ह मध्ये म्हणतात मी. हीच पॅसिव्ह व्हॉइस बरोबर आहे. आता मग आता एक्झाम्पल 2. दुसरं थोडस लहान एक्झाम्पल घेऊ आता. Our grandmother will tell new stories. Our grandmother will tell new stories. Our grandmother will tell new stories. मग आता याची पॅसिव्ह कशी बनणार आहे, तर याच्यात आपल्याला शोधायचा आहे ऑब्जेक्ट. तर याच्यात ऑब्जेक्ट काय आता स्टोरीज, न्यू स्टोरीज आहे आपला ऑब्जेक्ट येईल. न्यू स्टोरीज. मग आता याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, विल किंवा शाल वापरायचं आहे. मग स्टोरीज आलं म्हणजे ते आपल्याला काय वापरावं लागणार आहे, तर विल वापरावं लागेल. न्यू स्टोरीज विल. पुढे वापर करायचा आहे बीचा आणि मग याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, टू विल. अवर ग्रँडमदर विल टेल न्यू स्टोरीज. जो टेल आहे ना तो टेल नाही राहणार, त्याला आपल्याला टोल्ड करावा लागेल. दोघांचा अर्थ एकच. मग याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, टेलला आपण टोल्ड केला. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, जी आपली ही आहे न्यू स्टोरीज, टोल्ड न्यू स्टोरीज तसंच तसं घ्यावं लागेल आपल्याला. मग बाय अवर, मग जो सब्जेक्ट आहे तो येईल तिथे. अवर ग्रँडमदर. हे झालं याची पॅसिव्ह व्हॉइस. तर आता सिंपल फ्युचर टेन्सची झाली आणि जो प्रेझेंट फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे त्याच्यात ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस राहत प्रचलित नाही झाली त्याची ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. मग आपल्याला सरळ याची फ्युचर परफेक्ट टेन्सची, जे की आपली शेवटची टाइप्स आहे आता. मग फ्युचर परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला काय, तर ऑब्जेक्ट प्लस शाल विल आणि इथे आपल्याला काय वापरायचंय, हॅव. पुढे हॅवचा वापर लागणारी विल हॅव. हे हॅव तर कंपल्सरी आहे आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट. आता आपण बघू ऍक्टिव्हचे ऍक्टिव्ह. मग आता ऍक्टिव्ह मध्ये जर आपल्याला दिलेलं आहे समजा आय विल हॅव completed my work by this Sunday. मी माझं काम या रविवारी पूर्ण करेन. मग आता त्याच्यानुसार आपल्याला इथे पॅसिव्ह बनवावी लागेल. याच्यात ऑब्जेक्ट काय तो बघावा लागेल. तर याच्यात ऑब्जेक्ट कुठे दिसतोय आता, आय विल हॅव कम्प्लिटेड माय वर्क बाय दिस संडे. कोणतं काम आहे, माय वर्क. मी माझं काम पूर्ण करेल म्हणून माय वर्क एवढंच सब्जेक्ट येईल, ऑब्जेक्ट येईल माय वर्क. आणि मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पुढे आपल्याला विल वापरावा लागेल. जर वर्क येतंय तर तिथे विल वापरावं लागेल. आणि मग याच्यानंतर आपल्याला इथे वापरायचा आहे हॅव. याच्यानंतर वर्क जो आहे कम्प्लिटेड. मग इथे काय वापरावं लागेल, पुढे सब्जेक्टच्या आधी वापर करायचा बायचा, दिस संडे. इथे जो आय दिलेला आहे आता या वाक्यात तो आपण घेतला नाही बाय. मग तो केव्हा घ्यावा लागतो आता,
कंप्लीटेड इथे वर्कच्या नंतर यावं लागेल सब्जेक्ट. मग आता बाय दिस संडे completed me by this Sunday. Okay, my work will have इथे been ने वापरायचं. मग हे बरोबर आलं का? आता my work will have completed me by this Sunday. ओके, बरोबर आलंय. फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथे been ने वापरायला सांगितलंय. completed me by this Sunday असं आलेलं आहे. पण इथे आपल्याला बीन वापरावा लागेल हॅव नंतर. हॅव बीन. आणि मग याच्यात आपल्याला काय करायचं आहे? कंप्लीटेड बाय मी, कंप्लीटेड बाय मी बाय दिस संडे. तिथे आपला बीन राहून गेला होता. तर आता अशा प्रकारे आपल्याला फ्युचर परफेक्टचं वापरायचं आहे. आणि पुढचे जे असते ते असतात आज्ञार्थी वाक्ये. त्याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवावा लागेल, कारण याच व्हिडिओत ते घेतलं तर हा व्हिडिओ 1 तासाच्या वरती चालला जाईल. म्हणून मग आपण त्याच्यासाठी स्पेशल 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवू. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल मध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ जेव्हा तुम्ही वर्टिकल करा, खाली जे मोर नाव दिसतं त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल व्हॉट्सअप चॅनल लिंक. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.